नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय परेलमध्ये आणि परेलमध्ये तुम्हाला माहिती आहे आता आगमनाची खूप जोरात तयारी चालू आहे आणि गणपती येतात म्हणजे आता तुम्हाला गणपतीची शॉपिंग करायलाच लागणार. तर लालबाग मध्ये कुठे काय भेटतं गणपतीची, कुठे कुठे तुम्ही शॉपिंग करू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आताच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. तर चला लगेच दाखवतो की आता काय काय भेटेल तुम्हाला. तर इथे तुम्ही आलात ना, तर इथे गणेश गल्लीच्या समोर गणेश माझघर आहे. समोर बघू शकता माझघर आहे आणि माझघराच्या समोरची गल्ली आहे. तर समोरच्या फुटपाथ वरती आलात ना, तर तुम्हाला सगळ्या डेकोरेशनचं सामान तुम्हाला भेटणार आहे. तर चला तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आहे महालक्ष्मी ड्रेसवाला. तर महालक्ष्मी ड्रेसवाल्याच्या लाईनीत आलात ना, तर सगळे इथे तुम्हाला पडदे भेटणार आहेत, तुम्हाला लटकन भेटणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहेत. तुम्ही जर इथे बघू शकता, जर तुम्ही गळ्यात घालायचे पट्टे असतात, गणपती बाप्पा मोरया, हे झालर झाले, किंवा तुम्हाला मंडपात सजवायचे पडदे वगैरे असतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी भेटून जातील. पुढे आलात तर इथे आहे चामुंडा ड्रेसवाला आणि इथे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी एकूण एक बघायला भेटतील मित्रांनो. कारण की हे बघा आतमध्ये जर तुम्ही बघाल ना, आतमध्ये दाखव जरा, तर इथे बघू शकता सगळ्या प्रकारचे पडदे म्हणजे रंगीबेरंगी. तुम्ही जर गावी गेलात तर तिथे सगळ्या बॅकड्रॉप वगैरे असतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी भेटतील. असेच जर पुढे आलात ना, तर याच रोडवरती फुटपाथवरती तुम्ही चालत असाल तर इथे तुम्हाला आता अशा गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण नागपंचमीच्या गोष्टी असतील, जे ते सण येतील तुम्हाला लालबागच्या गल्लीमध्ये भेटतील. पुढे आलात जरा तर तुम्हाला लगेच इथे कुडते भेटणार बघायला. म्हणजे तुम्ही आता आगमनाला येत आहे, पहिलं मुखदर्शन असेल किंवा सगळ्या गोष्टी गणपतीत तुम्ही कुडते घातल्याशिवाय बाहेर पडणार नाहीत. लालबाग मध्ये आलात तर 10 दिवस तुम्हाला कुडते घालणं कंपल्सरीच आहे. तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे कुडते एकाच ठिकाणी भेटणार आहेत. इथे पुढे आलात की तुम्हाला आहे इथे श्री सिद्धिविनायक ड्रेसवाला. इथे पण तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी भेटतील. म्हणजे पडदे झाले, इथे फ्लॅग होस्ट झाले, सगळ्या गोष्टी म्हणजे पडद्यापासून ते मंडपात तुम्हाला जेवढ्या गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या इथे एकाच ठिकाणी भेटणार. असेच पुढे आलात ना तर तुम्हाला ही सगळी फुटपाथ वरती दुकाने आहेत आणि खूप भारी म्हणजे खूप भारी तुम्हाला एकाच ठिकाणी सगळं भेटेल. तर मित्रांनो आता आपण आलोय राहुल ब्युटिक मध्ये आणि तुम्ही शॉप बघू शकता. यांचं शॉपच्या बाहेर आहे ना मित्रांनो, इथे यांनी छान असं कलेक्शन लावलंय. इथे जर मी हे बघून थांबलोय कारण की इथे जर कुर्ते बघताय ना, तर कुर्तेवरती तुम्हाला चिंतामणी प्रिंट दिसणार आहे. इथे गणपती बाप्पा मोरयाचे टोपीज भेटणार आहेत. तर वेगवेगळ्या गोष्टी इथे त्यांनी एकाच ठिकाणी ठेवल्या आहेत. तर मित्रा तुझं नाव काय? अनिल. आणि आणि कुर्ते कसे आहेत मी बघतो. हे 200 रुपये, हे 250 रुपये आणि आपले हे आहेत हे 350, 400, 500 रुपये. तुम्हाला आतमध्ये व्हरायटी भेटतील. मध्ये हा, आणि आपलं आमच्याकडे हे पण आहेत, काय म्हणतात त्याला, फेटे पण आहेत. तर फेटे पण तुम्हाला भेटतील. हे प्रिंटेड टोपे आहेत, तुम्हाला जसे वाटले तसे कस्टमाइज आम्ही करून देऊ. तुमच्या नावाचे पण करून देऊ आणि तुमचा लोगो असला तर लोगो पण लावून देऊ शकतो. सगळं कस्टमायझेशन सर्व कस्टमाइज करून तुम्हाला भेटेल. त्याच्यामध्ये 10 कलर आहेत. अख्ख्या मार्केटमध्ये कोणाकडे एवढे कलर नाही. मित्रांनो ही टोपी बघू शकता. म्हणजे ही टोपी आहे ना, तुम्ही कस्टमायझेशन करू शकता. आगमनाधीश आणि इथे चिंता म्हणजे तुमच्या राजाचं नाव असेल, गणपतीचं नाव असेल, ते तुम्ही इथे प्रिंट करू शकता. म्हणजे खूप सुंदर आहे इथे. आणि ही जर टोपी बघत असाल ब्लॅक मध्ये, तर ह्याच्यावरती पण बघू शकता पाठीमागे तुम्हाला इथे प्रिंट आउट केलेलं आहे. तुम्ही कस्टमायझेशन तुम्हाला हवं तसं करू शकता. आणि इथे छान छान आहेत. ह्याची किंमत किती? तिचे 100 रुपये. ही 100 रुपये कस्टमायझेशन करून वगैरे सगळं करून 100 रुपये. आणि इथे तुम्हाला माहितीच आहे की पूजेला टोपीज वगैरे लागतात. तर ह्याची किंमत किती? 150. ह्याची 150 रुपये प्राइस आहे. आणि खूप ह्याच्यामध्ये व्हेरायटी आहेत तुम्हाला मित्रांनो. तर तुम्हाला अशा गोष्टी घ्यायच्या असेल तर राहुल ब्युटिक मध्ये यावं लागेल. हे आहे कुठे तर लालबाग मध्ये आहे आणि जिथे माझघर आहे, माझघरच्या अपोजिटच्या फुटपाथ वरती हे ब्युटिक आहे. इथे येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. थँक्यू. बघा असे सगळे पडदे तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटणार. आपण आहेत कुठे तर लालबाग मार्केटमध्ये. आणि लालबाग मार्केटमध्ये तुम्ही इथं पुढे गेलात ना मित्रांनो, तर इथे तुम्हाला दिसणार की सगळ्या गोष्टी म्हणजे बॅकड्रॉप असतात, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सगळ्या बघायला भेटणार आहेत. आणि ते पण रिझनेबल किमती. आता इथून आपण पुढे आलोय ना, तर पुढे बघा सगळे मखर बघायला भेटतात. आणि इथे बघा मूषकराज बघा. इथे मूषकराज म्हणजे तुम्हाला टाळ वाजवायची गरजच नाही. म्हणजे एवढी सुंदर अप्रतिम अशी प्रतिकृती आपल्या समोर आणल्या. इथे सगळा टाळ वाजवतोय बाप्पा. इथे गण हत्ती आहे, तो घंटा वाजवतोय आणि फुळफुळे वाजवत आहेत. नंतर परत यार मस्त किती छान कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला काहीच गरज नाही.
खाली सगळे मखर आहेत ते रेडीमेड आहेत आणि इथे छान असे मूषक राजा आहेत ना ते सगळे आरती म्हणताना आपल्याला आरती बोलताना दिसत आहेत आणि खूप क्यूट दिसत आहेत. हे काका आहेत आपल्या बरोबर आणि हे त्यांचं शॉप आहे मखरचं आणि खूप सुंदर आहे. तुमचा कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे आणि खूप छान मला आवडलाय. तुमच्याकडे मखर आहेत आणि ह्याला काय फायबर मध्ये मकर आहेत. फायबर मध्ये फायबर मध्ये मकर नाही, सॉरी, फायबर मध्ये उंदीर आहेत. नंतर हे हत्ती आहे फायबर मध्ये. ते MDF मध्ये उंदीर आहेत, हत्ती आहेत. ते वेगवेगळं काहीतरी आहे. चलित तरी आमच्या जास्त ते मकरची माझी स्टार्टिंग रेंज 4,000 पासून सुरुवात आहे. जे तुम्हाला म्हणजे अवेलेबल, म्हणजे माझे भरपूर सगळे अवेलेबल आहेत. दुकान लहान आहे पण माझे भरपूर बऱ्याच काय काय आहे. प्राइस तुम्ही शोधा, बाहेर चौकशी करा, नंतर माझ्याकडे या. हे सांगतो, प्राइस शोधा. माझा अलौकिक भांबूर आहे, भांबूर आहे. हे काका आहेत आणि ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अशा छान छान मखरसाठी. आता आपण मित्रांनो आल्या लालबागच्या गल्लीत म्हणजे चिवडा गल्लीमध्ये आणि चिवडा गल्लीमध्ये आहे ना तुम्हाला दाखवतो आता काय काय गोष्टी भेटू शकतात तुम्हाला इथे गणपतीमध्ये. आता आपण चाललोय चिवडा गल्लीमध्ये पुढे. इथे तुम्हाला दिसत असेल गुलमोहर स्टोअर्स आहे आणि हे खूप जुने स्टोअर्स आहेत इथले. आता आपण आलोय मित्रांनो लालबागच्या गल्लीमध्ये आणि लालबागच्या गल्लीमध्ये इथे पाठीमागे बघू शकता तुम्ही हनुमान थिएटर आहे आणि इथे कार्यालय पण आहे, लग्न कार्यालय पण आहे आणि इथे काय तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना त्या बघायला भेटणार आहे. इथे तुम्हाला गौरीचे दागिने झाले किंवा गौरीचे मुखवटे झाले, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एक्सप्लोर करतो. आता आतमध्ये जाऊया, तुम्हाला सर्व गोष्टी इन डिटेल मध्ये दाखवतो. तर इथे तुम्ही आलात ना तर इथे बघू शकता इथे प्रकाश ब्रदर्स म्हणून आहे आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गौरीचे मुखवटे झाले, गौरीचे दागिने झाले, गौरीचे आभूषण झाले, गौरीचे नंतर साडी ड्रॉप वगैरे झाले, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतील. म्हणजे इथे तुम्ही बघा गौरी पूर्णपणे सजवलेल्या आहेत. इथे छान छान त्यांच्या प्रतिकृती पण ठेवल्यात. त्या साईडला बघू शकता तर इथे दागिने पण आहेत. सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रकाश ब्रदर्स मध्ये एकाच ठिकाणी बघायला भेटतील. समोर आहे लालबागचा राजाचा गेट आणि लालबागच्या राजाच्या अपोजिटला हे आहे लटकनचं शॉप आणि इथे बघा तुम्ही लटकन जर बघत असाल ना तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या कलर मध्ये इथे लटकन भेटून जाईल मित्रांनो. कारण की एवढी व्हेरायटी मी अजूनपर्यंत लटकनची कुठे बघितली नाही. हे बरोबर आहे लालबागच्या राजाच्या गेटच्या समोर आणि इथे पण तुम्ही बाहेर बघू शकाल ना तर इथे पण आहेत सगळे लटकन आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळेच आणि युनिक असे लटकन तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला भेटतील. लालबागच्या राजाचा विजय असो आणि हा आहे लालबागच्या राजाचा गेट आणि ह्या वर्षी लालबागच्या राजाला थीम आहे महाकालची आहे आणि बघू शकता किती मोठा गेट आहे, प्रचंड मोठा गेट आहे यावर्षी लालबागच्या राजाला. आणि आतमध्ये गेलात की समोरच बसतो आपला लालबागचा राजा. मित्रांनो आता आपण लालबागच्या राजाच्या एकदम अपोजिटला उभा आहे कारण की समोर मी बघतोय ना तर आहे राजेंद्र कुमार अँड कंपनीचे. तिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे तार भेटतील, घुंगरू भेटतील, तांबा भेटतील, पितळेच्या भेटेल, सगळे व्यापार म्हणजे टाळापासून आरतीच्या सगळे जे वादन आहेत ते तुम्हाला एकाच ठिकाणी इथे बघायला भेटतील. इथे बघू शकता समोर सगळ्या तुम्हाला आरतीच्या वस्तू आणि टाळ वगैरे सगळं एकाच ठिकाणी बघू शकता. कुठे तर राजेंद्र कुमार अँड कंपनी मध्ये. त्यावेळी आपण ईश्वराज छोटाल्यामध्ये इथे सगळे तुम्हाला ढोलकी झाले, वादन झाले, मृदुंग झाला, तबला झाला, सगळ्या गोष्टी इथे बघायला भेटतात. लगेच तुम्हाला दाखवतो. हे आहे ईश्वरलाल छोटालाल तबला मर्चंट आणि हे आहे श्रॉफ बिल्डिंगच्या खाली. आणि जर तुम्ही बघू शकत असाल तर इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला वाद्य बघायला भेटेल जे आरतीला लागतात गणपतीला. ढोलकी झाली, मृदुंग झालं, वादक झालं, नंतर सगळं म्हणजे तबल्यापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या
हे आहे गणेश म्युझिकल आणि इथे तुम्हाला सगळे बँजोचे सामान एकाच ठिकाणी भेटून जाईल. हे आहे श्रॉफ बिल्डिंगच्या खाली म्हणजे लालबाग मधलं दामोदर दास गोवर्धन दास शॉप आहे आणि इथे खूप फेमस आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची वाद्य आहेत ना एकाच ठिकाणी बघून जाईल. आता इथे बघू शकता गर्दी खूप आहे, पण इथे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळी वाद्य, जर तुमचं जुनं वाद्य असेल ते पण इथे तुम्हाला बघू शकता. इथे तुम्हाला ते सर्व सेट करून भेटेल आणि छान प्रकारे इथे तुम्हाला ट्युनिंग पण करून दिली जाईल. तर कुठे यायचं आहे तुम्हाला? श्रॉफ बिल्डिंगच्या खाली दामोदर दास गोवर्धन दास मध्ये.